महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी जे कल्याणकारी मंडळ आहे त्या कल्याणकारी मंडळाचं दिवाळं निघालेलं आहे अशी स्थिती आहे। कारण या मंडळाचं आता सध्या पूर्णपणे काम थांबलेलं आहे। मागील 15 दिवसापासून आमदारांनी विधानसभेमध्ये टीका केल्या म्हणून त्यांनाच अडचणीत आणून या आमदार कमिट्या तयार केलेल्या आहेत। या आमदार कमिट्या तयार होऊन करण्याचा निर्णय सुद्धा त्याला 6 महिने होऊन गेले तरी या आमदारांच्या कमिट्या कार्यान्वित झालेल्या नाहीत। आमदारांच्या कमिट्या नेमण्याच्या नावाखाली या आमदारांच्या कमिट्यांना कोणते आयडी द्यायचे, ऑनलाईन अधिकार कोणते द्यायचे, त्यासाठी त्या सिस्टीममध्ये बदल करायचं म्हणून मागील 15 दिवसापासून हे सर्व काम बंद आहे। दुसऱ्या बाजूला त्यांच्यासमोर एक प्रश्न असा तयार झालेला आहे की मुंबई हे जे मंडळ आहे कार्यालय, कोल्हापूर खंडपीठाच्या उच्च न्यायालयामध्ये आम्ही संघटनेच्या वतीनं केस केलेली आहे की या सगळ्या आमदारांच्या कमिट्या ज्या आहेत त्या बेकायदेशीर आहेत आणि संघटनेने औरंगाबादमध्ये खंडपीठामध्ये हाच विषय उपस्थित केलेला आहे। आमचा मुख्य मुद्दा असा आहे की प्रशासकीय निर्णय घेण्याचे जे अधिकार आहेत याच्यापूर्वी कायद्यान्वये हा जो बांधकाम कामगारांचा कायदा आहे त्या कायद्यान्वये हे अधिकार शॉप इन्स्पेक्टर पासून ते कामगार आयुक्तांच्या पर्यंत त्यांना अधिकार दिलेले आहेत, त्याचे निर्णय झालेले आहेत आणि हे सगळं धाब्यावर बसवून गोंडाळून ठेवून आमदारांच्या कमिट्यांना जो त्याने अधिकार देण्याचा प्रयत्न केलेला आहे तो प्रशासकीय निर्णय घेण्याच्या बाबी ज्या आहेत त्या लोकप्रतिनिधींना घेता येणार नाहीत असे सुप्रीम कोर्टाचे अनेक निकाल आहेत। त्यामुळे त्यांनी अजून आता आम्ही केस दाखल करून 3 महिने होत आले, त्यांचं धाडस होऊन झालेलं की त्याला स्टे द्यायचं। ते सरकारचं त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे द्यायची त्यांची तयारी नाही। सरकार म्हणजे उत्तर शेवटी सचिवांना द्यावं लागतं आणि त्यांना माहिती आहे की उत्तर देणं म्हणजे आपण अडचणी देणार आहोत आणि इकडे उत्तर कोर्टामध्ये न देता तारखा घ्यायच्या आणि दुसऱ्या बाजूला हे बेकायदेशीर सगळं पुढे ढकलायचं असं चालू आहे। म्हणून त्यांना अजून हे झालेलं नाही, पण त्याचा परिणाम असा झालेला आहे की 15 दिवसापासून नवीन नोंदणी असो, नूतनीकरण असो, लाभ देण्याचं असो, हे सगळं काम बंद आहे। हे जे शॉप इन्स्पेक्टर आणि सरकारी कामगार अधिकारी यांचा जो दिलेला आयडिया आहे तो कामच करत नाही, त्यांना अर्ज मंजूरच करता येत नाही, सगळे अधिकार त्यांनी काढून घेतलेले आहेत। हा हे झालेलं आहे, जवळजवळ असं झालेलं आहे कुठंतरी एखाद्या ठिकाणी मंडळ सुरू आहे, अन्यथा सगळीकडे हे थांबलेलं आहे। मंडळ का कार्यान्वित होत नाही यांचे काय कोणी हात बांधलेत का? आम्ही विरोध केला, त्याची पर्वा न करता सरकारनं मंडळ तयार केलेले आहेत, मग तुम्ही करा ना ते काम। म्हणजे हे काम कसं आहे की हे डबल काम आहे, हे घासलेली भांडी परत घासायची असा प्रकार आहे। कारण जी मंजुरीची प्रक्रिया होते तो मंजूर झालेला अर्ज आमदार कमिटीला नामंजूर करता येणार नाही आणि केला तर आम्ही त्यांना सोडणार नाही, कारण लोकसेवा हक्क हमी कायद्याखाली तक्रार करता येईल। म्हणजे तुम्ही कायदा केलेला आहे, अर्ज त्या मंजूर करण्याची प्रोसेस चालू ठेवलेली आहे, तुम्ही कामगारांचं सगळं तपासता त्याच्या सकट आणि एवढं करून तुम्ही अर्ज नामंजूर करता, तर हे त्यांना करता येणार नाही। आणि हे सगळं करताना ज्या आमदार कमिटी आहेत म्हणजे काय प्रकार आहे बघा, बांधकाम कामगारांचे पैसे कल्याणकारी मंडळ कायद्यान्वये नेमलेलं आहे, त्या कल्याणकारी मंडळामध्ये कामगार संघटनांचे प्रतिनिधी घ्यायला पाहिजेत असं कायदा आहे। सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की तुम्ही बांधकाम कामगारांच्या कामगार संघटनांची मदत घ्या आणि मदत करा आणि ह्या आमदारांनी एकाही तालुक्यातल्या त्या तालुक्यातल्या रजिस्टर कामगार संघटनांना विचारलंच नाही, स्वतःच्या लहरीप्रमाणे स्वतःचे चमचे सगळे ह्या कमिट्यामध्ये नेमलेले आहेत आणि हे सुरू आहे काम। आणि असं करून सुद्धा एवढं करून सुद्धा त्यांना त्या कमिट्या कार्यान्वित अद्याप करता आलेल्या नाहीत आणि या कमिटीच्या नावाखाली प्रत्येकाचा इंटरेस्ट यातला वेगळा आहे। म्हणजे किती अर्ज आता प्रलंबित आहे, 20 लाखापेक्षा जास्त अर्ज प्रलंबित आहे।
स्वतः सरकारने केलेला कायदा पाळत नाहीत. 9/9/2014 रोजी या सरकारनं असा GR काढलेला आहे की बांधकाम कामगारांचे कुठलेही अर्ज एका महिन्यामध्ये निकाली काढावे लागतील. मग 1 महिना झाल्यानंतर तुम्हाला ते मंजूर करावं लागेल. मग तुम्ही 2-2 लाख 1-1 वर्षापासून कशासाठी अर्ज ठेवलेला आहे? हे सरकार स्वतःच्याच निर्णयाची त्या ठिकाणी पर्वा करत नाही. लोकसेवा हक्क हमी कायद्याखाली हे सगळे अर्ज 3 महिन्याच्या आत मंजूर करायचे आहेत. हा कायदा होऊन सुद्धा आता 6 महिने झाले आणि यांच्याकडे वर्षापासून जास्त प्रलंबित अर्ज आहेत. म्हणजे त्या लोकसेवा हमी कायद्याखाली आता सुद्धा त्यांना एक अर्जाला 5,000 रुपयाचा दंड त्या कायद्याप्रमाणे होऊ शकतो. हा सुद्धा कायदा त्यांनी धाब्यावर बसवलेला आहे. आणि असं असल्याने सर्व कायदे मुळीत काढून राजरोसपणे या मंडळाचा 4 कंत्राटदारांना करोडो रुपये द्यायचा धंदा जोरात चालू आहे. 3,000ची भांडी 11,000 रुपये कंत्राटदाराला दिले जातात. 8,000 रुपये कुठं जातात ते तुमचं तुम्ही विचार करा. आता बोललोय मी बऱ्याच वेळा. अगोदर पेट्या देत होते सुरक्षा संच, आता त्यांनी डबे द्यायला लागलेत. त्याच्यात काय आहे ते तुम्ही बघा. आणि हे एवढं चालू असताना त्यात आणि काय बोंबाबोंब झाले कुणास ठाऊक, तेही बंद आहे आणि सगळं काम सध्या ठप्प आहे. तर हे अत्यंत अन्यायकारक आहे. याच्यासाठी कामगारांनी जे आंदोलन केलं पाहिजे त्या आंदोलनाची तयारी नाही. व्हॉट्सअपवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या की संपलं, एवढंच आहे. पण आम्ही मात्र थांबलेलो नाही. आम्ही त्यांना कोर्टामध्ये खेचलेलं आहे. आज ना उद्या त्यांना कोर्टात उत्तर द्यावं लागेल. त्यांच्या उत्तरामध्येच आमचा विजय आहे. त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी तयारी करा. हे सगळं काम थांबलेलं आहे, ते पूर्ववत सुरू झालं पाहिजे. त्याच्यासाठी निवेदनं पाठवा. निवेदनाचा नमुना तुम्हाला उद्या ग्रुप्सवर पाठवण्यात येईल. आता 4 दिवसापूर्वी आम्ही निवेदन पाठवलं होतं लोकसेवा हमी कायद्याखाली अंमलबजावणी होत नाही म्हणून. एकनाथजी शिंदे यांनी त्या निवेदनाला उत्तर दिलं. ते निवेदन त्यांनी कामगार विभागाकडे पाठवून दिलेलं आहे. पण कामगार विभाग ठप्प आहे, ते काय करत नाही. कायदा पाळायचा नाही यासाठीच ते कामगार विभाग आहे. तर असं सगळं असल्यामुळे की या सगळ्या प्रश्नाबद्दल आपण विचार करून ठरवलं पाहिजे. पेन्शनची योजना आहे, त्याच्याबद्दल आणखीन एक विषय आहे, तो नंतर आपण बोलू. सरळ सरळ बांधकाम कामगारांची चेष्टा त्यांनी केलेली आहे. बोगस पेन्शन योजना त्यांनी जाहीर केलेली आहे. ते कसं आपण ते बघू. तर या पद्धतीने बांधकाम कामगारांनी संघटित होण्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही निवेदन सगळीकडे पाठवत चला. निवेदनं बरीच जण पाठवत नाहीत. तर हे जे यूट्यूब चॅनल आहे ते जास्तीत जास्त तुम्ही सबस्क्राईब करा. विनामूल्य आहे. जितकं तुम्ही सबस्क्राईब कराल तेवढी ताकद वाढेल. लाईक करा, फॉरवर्ड करा. मी शंकर पुजारी, या बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीचा राज्य निमंत्रक आहे. माझा मोबाईल क्रमांक आहे 9960499366. शंका काही असेल तर जरूर फोन करा. धन्यवाद.